नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत पेन्शनचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची अशी अपडेट आहे. पाहू शकता राज्य शासनाने गेल्या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यासाठीचा हप्ता पेन्शन वाटपाचा जी-आर जारी केला होता. आता पोर्टलवर पेन्शन वाटपाची वितरणाची तारीख जी आहे हे जाहीर करण्यात आली आहे. विशेषतः दिव्यांग बांधवांसाठी हा खूपच महत्त्वाचा असा निर्णय जो आहे राज्य शासनाने घेतलेला आहे. तर वितरण हे कधीपासून सुरू होत आहे, त्याचबरोबर पेन्शनचा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होऊ शकतो, महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात लगेचच. तत्पूर्वी निराधार योजनेअंतर्गत अशाच सगळ्या महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत या वेळेवर मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे निराधार योजनेअंतर्गतच्या सगळ्या महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात महत्त्वाची अशी जी अपडेट आहे पाहू शकता पोर्टलवर हे नोटिफिकेशन जे आहे दिव्यांग बांधवांसाठीचं जारी केलेलं आहे. तर दिव्यांग लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट 6 ऑगस्ट म्हणजेच उद्यापासून खात्यामध्ये लाभार्थ्यांचे पैसे पेन्शन जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ही महत्त्वाची माहिती आहे. पाहू शकता नोटीस अशा पद्धतीची महा-डी-बी-टी पोर्टलवर या अगोदर सॅस पोर्टल जे होतं यावर दाखवली जायची. आता ह्या नवीन पोर्टलवर सुद्धा अशाच पद्धतीची अपडेट ही आलेली आहे. नोटिफिकेशन आहे. आपणास सूचित करण्यात येते की डी-बी-टी प्रणालीवर दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 3:30 वाजता ते 6 ऑगस्ट 2026 रोजी 2:30 वाजता पर्यंत, म्हणजे पाहू शकता आजच्या तारखेपासून 3:30 वाजल्यापासून ते उद्या 2:30 वाजेपर्यंत फक्त दिव्यांग लाभार्थ्यांचं वितरण आर-एफ-टी जे आहे हे करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. आणि या सदर कालावधीमध्ये महा-डी-बी-टी पोर्टल जी आहे 2.0 ही काही तासापुरतं तात्पुरती उपलब्ध राहणार नाही. लाभ वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोर्टल जे आहे पुन्हा एकदा पूर्ववत सुरू करण्यात येईल. महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. ऑगस्ट 2026चा अनुदान वितरणाबाबत महा-डी-बी-टी 2.0 पोर्टलवर आर-एफ-टी जी नवीन प्रक्रिया आहे या नवीन माहिती जारी करण्यात आली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वप्रथम आपण या अगोदर आपल्याला माहिती होतं जी नवीन प्रणाली आहे डी-बी-टी पोर्टलवरची आर-एफ-टी हे नक्की काय आहे तर हे जाणून घेऊयात. या अगोदर कशी प्रक्रिया होती तर डी-बी-टी प्रक्रिया या अंतर्गत पैसे जमा केले जात होते. मात्र आता आर-एफ-टी ही रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे शासन लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान पाठवण्याची ट्रान्सफर फाईल तयार करून पुढील सर्व कारवाई जी आहे ही करते. तर मिळालेल्या माहितीनुसार 5 ऑगस्ट म्हणजे आजपासूनच दुपारी 3:30 वाजल्यापासून उद्या 6 ऑगस्ट दुपारी 2:30 वाजेपर्यंत आर-एफ-टी प्रक्रिया ही सुरू राहणार आहे. आणि या कालावधीमध्ये विशेषतः दिव्यांग लाभार्थ्यांच्या लाभाचे वितरण हे करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. आणि या प्रक्रियेदरम्यान महा-डी-बी-टी पोर्टल 2.0 ही बंद राहणार आहे. यानंतर पाहू शकता 6 ऑगस्ट 2026 म्हणजे उद्या 2:30 वाजल्यानंतरनं लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम पाठवण्याची प्रक्रिया ही सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी बँक खात्यामध्ये एकाच वेळी पैसे जमा होतील असं नाही. बँक जी आहे डी-बी-टी प्रक्रियेनुसार काही खात्यांमध्ये रक्कम जमा होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो. तर सध्या वितरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरनं महा-डी-बी-टी पोर्टल 2.0 ही पुन्हा सुरू होईल. म्हणून 5 ऑगस्टच्या संध्याकाळपासून 6 ऑगस्टच्या दुपारपर्यंत पोर्टल बंद दिसल्यास काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे. पोर्टल लवकरच सुरू होईल. त्याचबरोबर जे काही यामध्ये दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांनी त्यांचं बँक खातं उद्या संध्याकाळपर्यंत चेक करायचं आहे, कारण त्यांच्या पेन्शन जे आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये उद्या जमा होणार आहे. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला तुमच्या कुटुंबामध्ये जे काही दिव्यांग लाभार्थी असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा समजेल की उद्या त्यांचा हप्ता हा जमा होण्याची तारीख आहे. निराधार योजनेअंतर्गत बाकीच्या लाभार्थ्यांसंदर्भातली सुद्धा महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.